नमस्कार, मी अतिन सामंत आणि आपल्या बोलपट ठाणे या सेगमेंट अंडर मी एका पुस्तकाचं रेकमेंडेशन घेऊन आलो आहे. पुस्तकाचं नाव आहे जिप्सी. हे पुस्तक माझा मित्र, माझा भाऊ केतन माणगावकर यांनी लिहिलेलं आहे. खूप वर्षापूर्वी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, पण त्याला योग्य ते प्रकाशन मिळत नव्हतं म्हणून ते अजून आलं नव्हतं मार्केटमध्ये. आणि आता रोहन प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं आहे आणि आता ते क्रॉसवर्ड्स आणि ॲमेझॉन इकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही विकत घेऊ शकता. 22 तारखेला जर मी आलोच तर मी 1-2 कॉपीज घेऊन येणार आहे, जर कोणाला हव्या असतील वाचायला तर. आणि पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर नावावरून तुम्हाला कळलं असेल, जिप्सी ही एका भटक्याची कहाणी आहे, त्याच्या प्रवासाची कहाणी आहे, प्रेमाची आहे, मैत्रीची आहे आणि अलॉंग द वे त्याला भेटलेल्या सगळ्या लोकांची आहे. पुस्तक वाचत असताना मला कळलं की हे लेखक असतात ना, हे कसे आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पुस्तकामध्ये अकॉमोडेट करत असतात. हे मला कळलं कारण की माझा मित्र आहे जो तो लिहितो आहे आणि त्याने आपल्या आयुष्यातले कसे काही क्षण आहेत ते ह्याच्यामध्ये गुंतले आहेत. ते पुस्तक तसं लहान आहे, 150 पानाचंच आहे. जे पट्टीचे रीडर्स असतील ते 1-2 दिवसामध्ये पण वाचू शकतात. केतन माणगावकरबद्दल सांगायचं झालं तर केतन माणगावकर 16 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतो. बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदी ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर, ॲज अ डिरेक्टर. आणि नुकताच आलेला रायज अँड फॉल शो पण त्यांनी डिरेक्ट केलेला आहे. सो इंडस्ट्रीमधलं ते एक ओळखीचं नाव आहे. सो दिस इज माय रेकमेंडेशन, जिप्सी. आणि सगळ्यांनी नक्की वाचा. थँक्स.